सो हे गायज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज आपण पाहणार आहोत की लग्नानंतर होईलच प्रेम या सिरियलचा आजचा एपिसोड. तर रात्री पार्थ हा झोपलेला असतो आणि तिथे त्याला अचानक जाग येते. पार्थ उठतो आणि इकडे तिकडे बघतो, बट काव्या त्याच्या बाजूला नसते. काव्या खिडकीच्या इथे उभी राहून काहीतरी खात असते. पार्थ तिला विचारतो, "ग काय खातीयेस, मला तरी दाखव." पण ती दाखवत नाही. मग त्यानंतर तो बोलतो की मिसळ खाऊन माझंही पोट दुखतंय. तर त्यानंतर तिथे त्याला कळते ही बर्फ खाते. तो बर्फ काढून घेतो आणि झोपतो. इकडे मात्र जीवा नंदिनीपासून काहीतरी लपवतोय याची चाहूल नंदिनीला लागतेच. नंदिनी म्हणते, "जीवा, तुम्ही काही लपवताय का? अजून तुम्ही किती खालच्या पातळीला जाणार आहात? तुम्ही खोटं का बोलत आहात?" जीवा काही न बोलता निघून जातो. इकडे नंदिनी तिच्या सासूला सांगत असते की तुम्हाला डान्सची आवड आहे तर तुम्ही डान्स शिका. तेवढ्यातच काव्या येताना तिच्या पोटाला हात लावते. घाबरून ती काव्याच्या पोटावरचा हात काढते. नंतर ती डबा घेऊन ऑफिसला जाते. बट ऑफिसला जाते तेव्हा ती विचारते पार्थ देशमुख कुठे आहेत. तर तिथला पिऊन म्हणतो की पार्थ सर आजकाल बाहेरचं खूप खायला लागलेत आणि ते टीमसह बाहेर गेलेत, मी तुम्हाला लोकेशन देतो. तेवढ्यात इकडे जीवा अंगावर पाणी मारून घरात येतो आणि हे नंदिनी गपचूप बघते, कारण ती म्हणते की हा घाम आलेल्याचं नाटक करत आहे. इकडे तर मात्र दिव्याचा वाढदिवस सेलिब्रेट होत असतो आणि अचानक त्या स्टाफमधल्या एका मुलीला फोन येतो, म्हणून ती तो फोन घेऊन बाहेर जाते. तिला काव्या मिळते. तर ती म्हणते, "मॅडम, मला तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे." आणि काव्या म्हणते, "दाखव." तेव्हा ती मुलगी दिव्याचे आणि सरांचे म्हणजेच पार्थचे फोटो त्यांना दाखवते. इकडे मात्र नंदिनीचा जीव कासावीस होत असतो. ती म्हणते, "नक्की काय आहे पार्थ जीवाच्या मनात की तो काय लपवत आहे? इकडे तर तो माझ्याशी खोटं बोलत आहे." तसेच जीवाचे काका हे येतात आणि नंदिनीला म्हणतात की जरा जीवावर लक्ष दे, तुमचं काही बिनसलंय का? तो मला एका कॉलेजच्या क्लासेस बाहेर दिसतो. इकडे मात्र दिव्या पार्थला फोर्स करत असते की तुम्ही मला केक भरवा आणि मीही तुम्हाला केक भरवते, कारण आज माझा बड्डे आहे ना. तर पार्थ म्हणतो की नाही, मला केक आवडत नाही. बट दिव्या त्याला फोर्स करून केक भरवते आणि त्यानंतर पार्थला ती कन्व्हिन्स करू लागते की प्लीज मला केक भरव. इकडे पार्थ हातामध्ये केक घेतो आणि दिव्याला भरवतो. तेवढ्यातच काव्याची एंट्री होते. काव्याला हे बघून खूपच मोठा धक्का बसतो. ती मोठ्याने टाळ्या वाजवत वाजवत पार्थच्या समोर येते. पार्थ स्तब्ध होऊन जातो. त्याला बोलायला काही राहतच नाही. तेवढ्यात दिव्या म्हणते, "मॅडम, असं काहीच नाही आहे. मी असं काहीच करत नाही. आमच्यामध्ये मिसअंडरस्टँडिंग अशी होऊ दे नको." बट काव्या पार्थला म्हणते की तुमचं बाहेरचं खाऊन पोट दुखतं आणि इकडे मस्त मजा चालली आहे. तर दिव्या म्हणते, "मॅडम, मला केक भरवणार नाही का?" तर काव्या रागाने म्हणते, "नाही." हाताने ती तिला दर्शवते. त्याच्यानंतर ती म्हणते, "मॅडम, तुम्ही मला साधं बड्डे विशसुद्धा केलं नाही." तर ती म्हणते, "हॅपी बड्डे दिव्या." आणि त्यानंतर दिव्या जास्ती बोलायला लागले तर ती म्हणते, "मी तुझ्याशी बोलत नाही आहे दिव्या." इकडे ती पार्थवर बघते आणि बोलते की तुमच्या पोटामध्ये तुम्हाला त्रास होतो म्हणून मरमर करून मी टिफिन घेऊन आले होते, पण तुम्हाला आजकाल बाहेरचं खायला आवडतं. चला देशमुख, आज घरीच डबा खाऊ. रागात ती निघून जाते. रात्री पार्थ देशमुख हा काव्यासाठी बर्फाचे गोळे घेऊन येतो आणि म्हणतो, "तुमचा राग शांत होण्यासाठी काय कराल?" ती तो बाऊल घेते आणि त्याच्या डोक्यावर उठते. इकडे मात्र जीवा रात्रीचा कुठे जातो हे पाहण्यासाठी नंदिनी त्याच्या मागून जाते. मोठा धक्काच बसतो तिला, कारण जीवा इथे एक बाहुली पाण्यात ठेवून तिला हलवत असतो. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की यावर नंदिनी काय रिॲक्ट करते, तसेच काव्यासुद्धा काय रिॲक्ट करते. भेटूयात उद्याच्या व्हिडिओसह.